हवामान बदलाचे चटके आणि संभाव्य दुष्काळाची टांगती तलवार आपण सगळेच जवळून अनुभवतोय. पण यावर नुसती चिंता करत बसण्यापेक्षा नेमका उपाय काय असू शकतो? याच ज्वलंत प्रश्नाचं उत्तर देणारा आणि आपल्या कृषी क्षेत्राला सावरणारा एक अत्यंत महत्त्वाचा आणि आशादायी उपक्रम सध्या आकार घेतोय. चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण ह्याच जलतारा प्रकल्पाची आणि शेतातील जलसंधारणाची अगदी सविस्तर माहिती घेऊया. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी थोडक्यात सांगतो. आधी आपण 2026चे एल निनोचं संकट समजून घेऊ. मग नेहमीची पावसाचं पाणी वाहून जाण्याची समस्या. त्यानंतर यावरचा जालीम उपाय म्हणजे जलतारा प्रकल्प. त्याचा खड्डा कसा तयार करायचा आणि सर्वात शेवटी आपलं हक्काचं पाणी कसं मिळवायचं, या सर्व टप्प्यांवर आपण नजर टाकणार आहोत. सुरुवात करूया ती एका मोठ्या धोक्यापासून, जो आपल्या उंबरठ्यावर उभा आहे. 2026चं एल निनोचं संकट. 2026 हा आकडा नुसता ऐकला तरी सध्या कृषी क्षेत्रात अनेकांच्या काळजात धस्स होतं. कारण एल निनोचा मोठा धोका संभाव्य आहे. आपल्याला माहितीच आहे, एल निनो म्हणजे पावसाची ओढ आणि पर्यायाने दुष्काळाची गडद छाया. म्हणूनच प्रशासनाने आणि आपल्या शेतकरी बांधवांनी आत्तापासूनच कंबर कसली आहे. तहान लागल्यावर विहीर खणण्यापेक्षा या भीषण संकटाची चाहूल ओळखून आत्ताच सावधगिरी बाळगलेली कधीही चांगली, बरोबर? पण दुष्काळ येण्याआधीच आपला सध्याचा एक मोठा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे पाणी वाहून जाणं आणि आपल्या पायाभूत सुविधांमध्ये असलेला नियोजनाचा अभाव. आता हे चित्र बघा. पाऊस पडतो तेव्हा नेमकं काय होतं? साठवणुकीची कोणतीही व्यवस्था नसल्याने पावसाचं पाणी काही क्षणातच वाहून जातं. पाण्याचा वेग इतका असतो की आपले पारंपरिक बांधही अनेकदा फुटतात. आणि सगळ्यात वाईट म्हणजे उताराच्या जमिनीवर किंवा योग्य निचरा न झाल्याने रानात पाणी साचून राहतं, ज्याला आपण रान चिबडणे म्हणतो. यात उभ्या पिकांची तर वाट लागतेच, पण आपली जीवापाड जपलेली सुपीक काळी मातीही पाण्यासोबत वाहून जाते. विचार करा, शेतात पाणी साठवण्याची योग्य सोय नसणं हे आपल्यासाठी किती महागात पडतंय. ही एक कायमस्वरूपी आपत्तीच बनली आहे. मग यावर उपाय काय? ही हानी कशी थांबवायची आणि पाणी सुरक्षितपणे कसं मुरवायचं? इथेच एंट्री होते शासनाच्या एका भन्नाट आणि खात्रीशीर उपायाची, ज्याचं नाव आहे जलतारा प्रकल्प. आता जलतारा म्हटल्यावर तुम्हाला वाटेल ही पुन्हा एखादी कागदावरची योजना आहे, पण तसं अजिबात नाही. जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या जिल्ह्यांनी गेल्या काही वर्षात याचा प्रत्यक्ष चमत्कार अनुभवलाय. जिथे पाणी साठवणूक नव्हती तिथे दुष्काळ आणि रान चिबडण्याचा मोठा फटका बसला. पण ज्या प्रमाणित जलतारा भागांमध्ये हा प्रकल्प राबवला गेला, तिथे पावसाचं पाणी थेट जमिनीत यशस्वीरित्या मुरवलं गेलं. तिथल्या शेतकऱ्यांनी याचे प्रत्यक्ष आणि मोठे फायदे अनुभवले आहेत. हेच डोळे दिपवणारं यश पाहून आता या मोहिमेला एक मोठं रूप दिलं जात आहे. एकट्या धाराशिव जिल्ह्यामध्ये चक्क 1 लाख ते 3 लाख जलतारा खड्डे उभारण्याचं भव्य उद्दिष्ट ठेवलं गेलंय. आकडा खूप मोठा वाटतोय ना? पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी केल्याशिवाय आपल्या जमिनीची तहान भागणार नाही आणि भूजल पातळीत अपेक्षित वाढ होणार नाही, हे अगदी स्पष्ट आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे सगळं प्रत्यक्ष शेतात कसं करायचं? चला, जलतारा खड्डा तयार करण्याची अत्यंत सोपी पद्धत समजून घेऊया. याची कार्यपद्धती इतकी साधी आहे की कुणीही करेल. सर्वात आधी काय करायचं तर 2 बाय 2 मीटर आकाराचा आणि 1.8 मीटर खोलीचा एक खड्डा खोदायचा. दुसरी पायरी, हा खड्डा पूर्णपणे दगडांनी गच्च भरायचा. आणि तिसरी सर्वात भारी गोष्ट म्हणजे ह्या झाकलेल्या खड्ड्यावर तुम्ही तुमची नेहमीची शेती अगदी आरामात करू शकता. म्हणजे शून्य इतकी ही जमीन न गमावता तुमचं रान आहे तसंच राहतं आणि जलसंधारणाचं कामही अगदी सहज होतं. याबाबत भूमचे सहाय्यक कृषी अधिकारी शिवाजी गटकड साहेब यांनी अगदी मनाला भिडणारं वाक्य म्हटलं आहे. ते म्हणतात, येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपण आपल्या रानातलं पाणी आपल्याच रानात जिरवायचं आहे आणि आम्ही तुम्हाला तो पूर्णपणे खड्डा खोदून देणार आहोत. म्हणजे विचार करा, कृषी विभाग स्वतः तुमच्या बांधावर येऊन भूजल पुनर्भरणासाठी असा पाठिंबा देत आहे. या प्रकल्पाचं अर्थशास्त्र किती सोपं आणि शेतकऱ्यांच्या बाजूने आहे हे बघा. इथं जबाबदारी कशी वाटून दिली आहे. खड्डा खोदण्याचं जे सगळं जड काम आहे आणि त्याचा जो संपूर्ण खर्च आहे तो महाराष्ट्र शासन आणि कृषी विभाग उचलणार आहे. शेतकऱ्यांनी फक्त एकच काम करायचे, त्या खड्ड्यात भरण्यासाठी दगडांची व्यवस्था करायची. शासनाची मेहनत आणि तुमची साथ, यापेक्षा सोपी आणि फायदेशीर भागीदारी दुसरी कोणती असू शकते? आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. ते म्हणजे आपलं हक्काचं पाणी मिळवणं आणि पाण्यावरचा आपला मालकी हक्क प्रस्थापित करणं. बघा, धरणाच्या पाण्याची वाट पाहणं म्हणजे अनेकदा डोक्याला ताप असतो. ते धरण कुठेतरी खूप दूर असतं, पाणी TMC मध्ये मोजलं जातं आणि त्यावर राजकीय वाद तर विचारूच नका.
पण जलतारा प्रकल्पामुळे काय होतं? तुम्हाला तुमचं हक्काचं पाणी मिळतं. हे पाणी दुसरं तिसरं काही नसून ते पावसाचं पाणी आहे, जे थेट तुमच्या शेतात पडतं आणि तिथेच साचवलं जातं. हे पाणी थेट जमिनीत मुरल्यामुळे तुमच्याच गावची, तुमच्या शिवाराची स्थानिक भूजल पातळी एकदम जोमात वाढते. थोडक्यात सांगायचं तर या प्रणालीचा अवलंब केल्याने एका दगडात 2 पक्षी मारले जातात. आजच्या मुसळधार पावसात पिकांचं रान चिबडण्यापासून संरक्षण होतं, सुपीक माती वाहून जात नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2026च्या संभाव्य दुष्काळासाठी जमिनीखाली पाण्याचा एक भक्कम साठा कायमस्वरूपी सुरक्षित होतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, हे सर्व होतं शून्य इतक्याही जमिनीच्या नुकसानीशिवाय. हा खरोखरच एक अत्यंत दूरदृष्टीचा विचार आहे. आजच्या या विश्लेषणाच्या अगदी शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवून जातो. जेव्हा पुढचं हवामानाचं संकट आपल्या दारात धडकेल, तेव्हा आपली शेतं हे हक्काचं पाणी साठवण्यासाठी खरोखरच तयार असतील का? हवामानाच्या या भीतीचं रूपांतर कृषी क्षेत्राच्या कायमस्वरूपी सक्षमीकरणात करण्यासाठी वेळेवर या संसाधनांचा फायदा घेणं अत्यंत आवश्यक आहे. या प्रश्नावर नक्की विचार करा